हाय फ्रेंड्स, व्हॉट्सअप. मी निखिल आणि हे व्हिडिओ बनवण्याचा एकमेव उद्देश हॅशटॅग जागृती संदेश हा फक्त लॉ करणाऱ्या मुलांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी. मी आजकाल भरपूर व्हिडिओ पाहिलेत ज्यात प्रत्येकच जण BNSवर काहीतरी वेगळाच व्ह्यू मांडत आहेत. काही जण पॉझिटिव्ह व्ह्यू सांगतात, काही जण निगेटिव्ह व्ह्यू सांगतात. पण ह्या गोष्टी नेमक्या कशा चेंज झाल्यात, ह्या गोष्टी चेंज करण्यामागची कारणे, काही गोष्टी योग्य आणि काही गोष्टी चुकीच्या आहेतच. पण मला एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते, ती म्हणजे आधी IPC, द इंडियन पिनल कोड, भारतीय दंडसंहिता असे याचे नाव होते. बट आत्ता हे चेंज होऊन द BNS, भारतीय न्यायसंहिता केले. ही एक प्रशंसनीय स्टेप आहे. माझ्या मते ही एक प्रशंसनीय स्टेप आहे, कारण आधीच्या कलमात इंग्रजांनी 1860मध्ये दंड देण्यासाठीच केल्या होत्या, त्यामुळे याच्या नावातच दंड होता. तर आत्ताच्या मोदी ॲडमिनिस्ट्रेशनने यात बदल करून BNS केले. यावरूनच कळते आधीच्या कलमा इंग्रजांच्या फायद्यांच्या व भारतीयांवर नियंत्रण ठेवून त्यांना दंड करण्यासाठी होत्या आणि आत्ता मात्र या न्याय देण्यासाठी आहेत असे याच्या नवीन नावावरूनच कळते. आणि हे BNS तुम्हाला योग्यरित्या समजून घ्यायचे असतील तर माझ्या मते डॉक्टर मंगला मा ठोंबरे यांचे बुक माझ्या माहितीनुसार एकदम साध्या आणि सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला, तसेच बायलिंग्वल आहे हे पुस्तक, हे प्रत्येकानेच वाचले पाहिजे. BNSमध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्हाला प्रत्येकालाच हा जे कायदे आहेत ते तुम्हाला वाचणे गरजेचेच झाले आहे. अन्यथा तुमच्यावर अन्याय झाल्याशिवाय राहणारच नाही. जसे आपल्याला आधी माहिती होते 302 म्हणजे मर्डर, 307 म्हणजे हाफ मर्डर, 420 वगैरे. त्यामुळे आपल्याला एक प्रकारची भीती व काय केले नाही पाहिजे याची जाणीवसुद्धा होती. तसेच आत्ता असायला हवी. जसे आपल्याला 24 तासाच्या आत पोलिसांनी अटक केल्यावर कोर्टमध्ये हजर करणे, किंवा आरोपीला त्याच्या वकिलाला भेटवणे, किंवा त्याच्या नातेवाईकाशी संपर्क साधणे, किंवा त्याला संपर्क करून देणे. कोणत्याही व्यक्तीच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन पोलीस करू शकत नाहीत. ह्या जशा गोष्टी माहिती होत्या किंवा आहेत, त्याचप्रमाणे या नवीन कलमात नेमके काय बदल केलेले आहेत किंवा काही साम्य आहे का हे कोणी सांगताना जास्त दिसत नाही. जसे नवीन कलमात BNS, भारतीय न्यायसंहिता, BSA, भारतीय साक्ष अधिनियम, तसेच BNSS, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 यांसाठी जी कोणती पुस्तके तुम्हाला सोपी वाटतील त्या पुस्तकाला वाचा. कारण की आत्ता जर का नाही वाचाल तर याचे साईड इफेक्ट तुम्हाला लवकरच दिसतील व दिसतही आहेत. आणि याची पूर्वकल्पना जगातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवास आधीच झाली होती. त्यामुळे तर त्यांनी जगाला संदेश दिला, वाचाल तर वाचाल. इफ यू रीड यू विल सक्सीड. थँक्यू.